नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते. खरं तर मुंबईतील बोट अपघात प्रकरणातली आता नवी माहिती समोर आली आहे. नीलकमल ही बोट बुधवारी गेट ऑफ इंडिया जवळ समुद्रात बुडाली आणि या अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय. त्यातील 3 जण हे नौदलाचे आहेत आणि 10 नागरिक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. नीलकमल प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीनं धडक दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. नौदलाच्या बोटीला नवीन इंजिन लावलं होतं आणि त्या इंजिनाची चाचणी घेतली जात होती. त्या चाचणीच्या वेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे बोटीवरील ताबा गेला. त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली आणि अपघात झाला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. आणि या अपघाताची काही दृश्य देखील समोर आलेली आहेत. कशा प्रकारे ही स्पीड बोट या नीलकमल बोटीला जाऊन आदळली आणि ही धडक झाल्यानंतर हा अपघात झाला. त्यामध्ये आता 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय. 101 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजीत सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी 7:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलं आहे. यामध्ये 3 नौदलाचे आहेत आणि 10 नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे. 2 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. मिलिटरीची जी बोट आहे त्या बोटीला नवीन इंजिन त्यांनी लावल्यामुळे त्याच्या नवीन इंजिनची टेस्ट ते घेत होते. त्याचा व्हिडिओ देखील आता उपलब्ध आहे, आपण बघितला असेल तर ते 8 आकार जो काढतात ते टेस्टिंग त्यांचं चाललं होतं. आणि त्या टेस्टिंगच्या वेळी त्यांचं प्राथमिक मत असं आहे की इंजिनचा काही थ्रॉटलचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा ताबा गेला आणि थेट या नेव्हीच्या बोटीने या नीलकमल बोटीवर जाऊन त्या ठिकाणी ती आदळली आणि त्यातनं अपघात.